मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम आणि पुन्हा एकदा लाखोच्या संख्येने मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. बातम्या तर अशाही येत आहेत की यावेळेला मुंबईमध्ये जे लोक दाखल होतील त्यांची संख्या ही आधीच्या आंदोलनापेक्षा जवळपास दुप्पट असेल. म्हणजे काही लोक असं म्हणायला लागले की जवळपास 1 कोटी मराठा हे तिथपर्यंत पोहोचलेले असतील. कारण ह्या 2-3 दिवसामध्ये जे काही फोटो व्हिडिओ बाहेर येत आहेत ते पाहून म्हणजे असं वाटायला लागलं की हे काय चाललंय. म्हणजे तिकडे बिहारमध्ये राहुल गांधीच्या नावाने गर्दी जमा होतोय आणि इकडे हे जे काही फोटो येत आहेत म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला गाड्याच गाड्या दिसत आहेत. खरं तर 2-3 दिवसापूर्वीच आंतरावली सराटीमधून मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे अनेक आंदोलनकर्ते हे निघालेले आहेत आणि मध्ये काही गावं लागत आहेत, तिथे ते थांबत आहेत, भेटी घेत आहेत, बैठका घेत आहेत, चर्चा करत आहेत. हे जे काही फोटो येत आहेत त्याच्यावरनं लक्षात येते की लोक आपल्याकडे जे आहे ते घेऊन निघालेले आहेत. म्हणजे टू व्हीलरवरही निघालेले लोक आहेत, कोणी ट्रॅक्टर घेऊन निघाले, कोणी ट्रक घेऊन निघाले, कोणी कार घेऊन निघालेले आहे, कोणी म्हणजे जसं जाता येईल तसं लोक मुंबईला जायच्या ध्येयानेच निघालेले आहेत असं दिसतंय. सगळीकडे असं भगवा झेंडा, भगवा ध्वज, भगवे शेले घेतलेले सगळे मराठा बांधव, मराठा सेवक हे दिसायला लागलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांना प्रतिसाद कमी मिळतोय. आता त्यांचं काय म्हणूया करिश्मा कमी झालेला आहे, आता ते संपलेले आहेत, थोडक्यात त्यांचा पाठिंबा संपलेला आहे, अशाही चर्चा आपण ऐकल्या. पण ह्या 4 महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी असं नियोजन केलं, असं सोशल मीडिया थ्रू त्यांनी आपले मेसेज पसरवले की गावागावापर्यंत लोकांना हे जे काही आहे ते किती गरजेचं आहे हे कळायला लागलंय. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी त्यांनी आंदोलन केलं होतं. 9 दिवस बिना पाण्याचा हा माणूस राहिला, पण शेवटी सरकारने आश्वासनं दिली आणि ती झाली नाही अर्थातच. आणि ती झाली असती तर हे परत निघालं नसतं हे सगळं घेऊन. परंतु सरकारने सगळे सोयऱ्याचा जो काही अध्यादेश आहे किंवा मराठ्यांना कुणबीमध्ये दाखल करण्याचा जो काही निर्णय आहे तो अजूनही घेतला नसल्यामुळे ही यांची मागणी आहे. आता या सगळ्या गोष्टीला इतका पाठिंबा का मिळतोय याच्यामागे अजून एक कारण आहे. ते म्हणजे तुम्ही बघत असाल की सोशल मीडियावर अनेक छोटे छोटे रील्स येत आहेत की जरांगे पाटलांनी जेव्हापासून आंदोलन केलं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जवळपास 65 लाख असे लोक होते की जे पूर्वी ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले जायचे, पण त्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आणि त्याच्यामुळे ते आता कुणबी झाले, म्हणजे ते ओबीसीमध्ये कन्सिडर केले जाऊ लागलेत. त्यामुळे फीमध्ये 50% बचत होते. म्हणजे जिथे 3 लाख रुपये फी द्यायची तिथे 1.5 लाख द्यावं लागतात. हा केवढा मोठा फरक आहे. आणि म्हणजे जसं कार घेतलेल्या, गाड्या घेतलेल्या मराठा लोकही दिसतात, पण त्याचबरोबर मराठा समूहामध्ये ज्यांची काहीच ऐपत नाही आहे, अशी परिस्थिती आहे, गरिबीमध्ये बराच मराठा समूह महाराष्ट्रामध्ये आहे, खास करून मराठवाड्यातले, आणि त्यामुळेच मराठवाड्यातून हा सगळा ताफा येतो आहे. तर मागण्या त्यांच्या तुम्हाला माहिती आहे काय आहे. आणि मी याच्या आधीही जसं म्हणलं तसं की या मागण्या, जे मला वाटतं की जेव्हा सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस होईल, या कास्ट सेन्ससमध्ये जेव्हा पक्क कळेल की ओके मराठा किंवा कुणबी हे इतके पर्सेंट आहे, इतके लोक आहेत, तर त्या पर्सेंटेजमध्ये तितक्या प्रमाणामध्ये त्यांना नोकरीमध्ये किंवा कसं आरक्षण देता येईल हे सगळं मला असं वाटतं की सोल्युशन त्याचं तिथेच आहे. हे असं होऊ नये म्हणूनही तो अध्यादेश लागू करावा म्हणून हे निघालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की सरकारने किती अडथळे आणले. म्हणजे सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी आपले काही लोक सोडले होते. कशासाठी? ते बोंबलायला लागले होते की हा मनोज जरांगे आता काय म्हणे मुंबई चोक करणार आणि हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार. अरे आंदोलन करणं हे कुठे विघ्नाचं हे आहे का? तुम्ही बघा आंदोलन करते सगळे भगवे दिसत आहेत, हे खरे हिंदू आहेत असं ते म्हणायला लागलेले आहेत. कारण की त्यांनी गणपतीची पूजा हे करूनच निघालेले आहेत. म्हणजे गणपतीचा कालचा दिवस असून सुद्धा ज्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालाय, जागोजागी सत्कार होतोय, जागोजागी फुलांचा वर्षाव होतोय, मोठमोठ्या हारांनी स्वागत केलं जात आहे मराठा समाजाकडून. आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे जे सतत तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनाच डायरेक्ट टक्कर देताना दिसतात. आणि फडणवीसांनी तो मुद्दा पण खूप यावेळेला खूप जास्त इमोशनल केलं होतं की म्हणे आईवरून शिवी दिली. आता ते जरांगे पाटलांना तर ते आठवते नाही की कधी दिली, कारण
शिव्या देणं हे गावामध्ये इतकं कॉमन आहे की दर 2 वाक्यानंतर शिवी देतातच. त्याच्यात आता त्यांनी म्हणजे ह्या शिव्या तर मित्र म्हणते सगळेजण देत असतात, पण आता ती कुठली तरी शिवी देवेंद्र फडणवीसांनी ती धरली. कारण 9 दिवस बिना पाण्याचा हा माणूस राहिल्याच्या नंतर सरकार जर दखल घेत नसेल आणि इतका समूह पाठीशी असल्याच्या नंतर सरकार दखल घेत नसेल, हे मिळणं जस्टिफिएबल असताना जर का सरकार दखल घेत नसेल, तर मग काय होतं. आणि ते फडणवीसांनी म्हटलं की आईवरून शिवे देणारे लक्षात राहत नसतात, इतिहास त्यांचाच असतो, इतिहास त्यांनाच आठवण ठेवत, त्या जे कर्तृत्व करून दाखवतात. आणि फडणवीसांचा शेजारी फोटो, तुम्ही त्याच्याखालच्या कमेंट जरी वाचल्या तरी तुम्हाला कळेल की लोक फडणवीसांना काय म्हणत आहेत. मग लोक हेही म्हणायला लागले की तुम्हाला मग ते आया बहिणींवर लाठीचार्ज केला अंतरावली सराटीमध्ये, बायकांचे डोके फोडलेले आहेत मागच्या वर्षी आंदोलनामध्ये पोलिसांनी. काय कारण होतं? काही नाही, बाया आंदोलनाला बसल्या होत्या. हे सरकार आहे, सरकारने आंदोलनकर्त्यांना प्रोटेक्शन द्यायचं असतं असं आपलं संविधान सांगते. संविधानामध्ये आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. यांनी तिथे लाठीचार्ज केला. ते लोकांच्या कमेंट्स तुम्ही वाचून घ्या, मी काही त्याच्यावर डिटेल बोलणार नाही. पण फडणवीसांनी खूप मोठी फिल्डिंग लावली होती. मग ते लक्ष्मण हाके येऊन ते काहीतरी रोज बरळत राहायचं, हा जरांगे असा तो तसा, म्हणजे असं वाटायला लागलं होतं की हा माणूस काय बोलतोय, असं का बोलतोय, म्हणजे ही पद्धत आहे बोलायची. प्रसाद लाड आले, ते पण म्हणायला लागले की जरांगे पाटील शिवाजी महाराजांना मानणारे असतील तर ते शिव्या कसं काय देऊ शकतात. म्हणजे जरांगे पाटीलचं मला असं वाटतं की मला सुद्धा डाऊट होतात, पण मी जेव्हा त्यांचं प्रत्यक्षात भाषण ऐकलं, तेव्हा मला असं वाटलं की नाही, या माणसामध्ये प्रामाणिकपणा आहे. म्हणजे आता त्यांच्या मागण्या ह्या संविधानामध्ये किती बसतात हा प्रश्न वेगळा आहे की, परंतु तो माणूस म्हणजे त्यांना जे हवं आहे की या समाजातल्या गरीब असलेल्या सगळ्या बांधवांना, लेकरांना शिक्षण मिळावं. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा कलियुगामध्ये 2च वर्ण आहे म्हणतात, वर्ण आहेत ब्राह्मण आणि क्षुद्र. मग ब्राह्मण सोडले तर बाकीचे कोण झाले? क्षुद्र. मग मराठे पण कोण झाले? क्षुद्र. मग मराठे हे ओपनमध्ये येतच नाही, कारण शिवाजी महाराजांनाच राज्याभिषेक नाकारला होता, कारण तुम्ही क्षुद्र आहे म्हणून. मग आज मराठा समाज हा तीच लढाई लढतो आहे, शिक्षणापासून मागे राहिलेला आहे. शिक्षणावर बंदीच होती, सगळ्यांनाच बंदी होती. अर्थात दलितांना ती जास्त जाचक होती, जास्त त्रास झाला, जास्त अनटचॅबिलिटी, या सगळ्या गोष्टी इथनं जावं लागलं. परंतु मराठा समाजाचं काय झालं तर मागासच राहिलेला आहे. मराठवाड्यातला खास करून मराठा समाज हा खूप मागास आहे. तुम्ही जर का तिथे जाऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळे हे आरक्षण मिळावं शिक्षणामध्ये, ही जी काही मागणी आहे त्या मागणीला घेऊन मला असं वाटतं की त्यांचा जो काही हा हेतू आहे तो प्रामाणिक आहे. अर्थात त्याच्यामुळे अनेक ओबीसी बांधवांना भीती वाटली की हे आमच्यावर आक्रमण आहे. पण मला असं वाटतं की संवैधानिक दृष्टीने गेले, कास्ट सेन्सस जर झाला तर कुणावरच अन्याय होणार नाही. सगळ्यांना असं वाटेल की हा न्याय झालाय, आमची इतकी संख्या आहे आणि आम्हाला इतकं आरक्षण मिळालं. त्यामुळे सगळ्यात जे लास्टचं सोल्युशन आहे तो कास्ट सेन्ससच आहे. पण हे जे काही आहे, ताफा जो निघालेला आहे आणि आता लोकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे, मला असं वाटतं की त्या प्रामाणिकतेमुळे आहे. आणि फडणवीस हे इतके, आपल्याला माहिती आहे, खूप चालाक गृहमंत्री आहेत ते. त्यांना जर काही यांच्याविरोधात काही शोधायचं असलं तर मिळालं असतं. पण तो माणूस म्हणतो की मी दारूचं थेंब पण कधी पिलेला नाही, आपल्या हाडाला दारू शिवलीच नाही आहे, कुठलंच व्यसन कधी केलेलं नाही आहे. कुठल्याच गोष्टीमध्ये ह्या माणसाला पकडताच आलेलं नाही आहे फडणवीसांना, कुठल्याच. अनेक वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले. दुसरीच कोणीतरी आंदोलन करणारी एक मुलगी आणून बसवली होती, ती काय तर म्हणे 18 तारीख उगवल मी बघणारच नाही, 18 तारखेच्या आतच मला आरक्षण पाहिजे. खूप मध्ये मध्ये लोक त्यांनी केले, यांचे लोक फोडण्याचे प्रयत्न झालेले आहेत. पण जरांगे पाटलावर काहीच सापडलं नाही. सापडलं काय तर ते 9 दिवस उपाशी राहिल्याच्या नंतर त्या माणसांनी ज्या शिव्या दिल्या होत्या त्या सापडल्या. आणि त्याच्यावरनं काय केलं फडणवीसांनी? मस्त बॅनरबाजी केली. आणि त्या बॅनरवरून मग काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला की कसं कसं बघा हे शिव्या देतात. गावाकडचे लोक ते शिव्याच्या बॅनरला काही भुलणारे नाही आहेत. थोडक्यात कोर्टानेही नाकारलं होतं. कोर्टानेही म्हटलं होतं की आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा जो काही परवानगी होती ती नाकारली होती कोर्टाने. पण मराठा समाजाचं जे काही आहे सगळं भीती दाखवण्याचे जे प्रयत्न झाले, त्याच्यानंतरही मराठा समाज जो काही सोशल मीडियावर व्यक्त होतोय, एकमेकांना शेअर करतोय, जी काही त्यांची मागणी आहे, तर हा जो सगळा लोकांचा दबाव आहे त्याच्यामुळे कोर्टही नरमलं, त्याच्यामुळे सरकारही नरमलं आणि आता आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे.
खरं तर आता 5,000 लोकांना आंदोलन करण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे. पण मग बाकीचे लोक आम्ही बघायला चाललो म्हणून जाऊ शकतात, आम्ही ते आंदोलन बघायला आलो म्हणून शकतात. आंदोलन करत नाहीये पण आम्ही आंदोलन बघायला आलो, कारण 5,000 लोकांनी तिथे जायचं, ओके ठीक आहे, बाकीचे जातील असे. तर हा एक प्रकार मला असं वाटतं की इथे आहे. आणि बघूया आता उद्या मुंबईमध्ये जी काही दाखल होणारी संख्या असेल ती किती असेल. परंतु आज जर का पाहिलं तर हे सगळं जे काही आहे गेल्या 6 महिन्यामध्ये जे काही निवडल्यासारखं वाटत होतं, परंतु हे असं झालं नाही. ते नेहमी बैठका घेत होते, बोलत होते, लोकांशी चर्चा करत होते, गावागावांमध्ये तालुक्यांमध्ये बैठकी सुरू होत्या. आणि यांचं एक वैशिष्ट्य जे काल मी त्यांचा इंटरव्ह्यू बघताना मला कळलं की ते म्हटले की लोकांना गाड्या वगैरे दिसतात त्यांच्यासोबत, तर तर त्यांच्या कार्यकर्त्यांनीच आणून बसवलेलं आहे त्यांना त्या गाड्यांमध्ये. आणि ते म्हणतात मला जर यांनी उतरवलं तर मी रिक्षाने पण जाऊ शकणार नाही, सध्या माझ्याकडे इतकं काहीच नाही आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. तर हे सगळं आहे. आता बघूया उद्या हे नेमकं काय होतं. आणि मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर कुठल्याही दुसऱ्या लोकांच्या आरक्षणावर गदा येईल असं बिलकुलच नाही आहे. मी तर म्हणेन जर का कास्ट सेन्सस झालं आणि कोणत्या जातीचे किती लोक आहे हे कळलं आणि त्या जातीला तितक्या प्रमाणात आरक्षण मिळालं ना, तर सगळेजण सुखी होतील, सगळेजण आनंदी होतील आणि सगळेजण समाधानी होतील. कोणालाच वाटणार नाही की कोणावरही अन्याय होतोय. मला फायनल सोल्युशन हे वाटतं. आता उद्या मुंबईमध्ये काय होतं हे पाहावं लागेल, त्याच्यावर मी उद्या नक्कीच व्हिडिओ बनवेल. पण या सगळ्या गोष्टींवरून हे सगळे फोटो पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं? मुंबईमध्ये तुम्ही जाणार आहात का? कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.